बिझनेस आहे। जो व्यक्ती आज या व्यवसायाला समर्पण करणार, इमानदारीने काम करणार, तो भविष्यातला करोडपती बनणार। देशानो किती जणांना वाटते की मला करोडपती बनलं पाहिजे? मनातून भावना येत तुमची का बनत नव्हते? मार्ग मिळत नव्हता आणि तुम्हाला सोबत मार्गदर्शक मिळत नव्हता। देशानो मग आज तुम्हाला ज्या व्यक्तीने आणले तो तुमचा मार्गदर्शक आहे आणि मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ऐकायचं। ज्यांच्या पोटाला धरून मी सुरुवात केली एक 7-7.5 वर्षापूर्वी माझी ओळख नाव आहे दत्तात्रय आठवडे, बारामती मधून आहे। एक शेतकरी कुटुंबातून डेअरी व्यवसाय ज्यामध्ये 20 लाख रुपये भांडवल लावलेलं असताना 1.5-2 लाख रुपये इन्कम मला येत असताना मी या बिझनेस मध्ये आलो। मला मी यायचं नव्हतं कारण धंदा 2 नंबरचा होता, जिथं कमिशन असतं त्या ठिकाणी मी असतो। हॅलो डेअरी कमिशन होतं, इथं मी कमिशन आहे। आणि साहेबांनी मला सांगितलं साहेब जसं डेअरी व्यवसायातून तुम्हाला कमिशन येत आहे तसं मायबॅक मध्ये जे कमिशन येईल त्या कमिशन मधून तुमचे स्वप्न पूर्ण होतील। असा विश्वास देणारे माझे ग्रेट गुरु सोलापूर जिल्ह्यातले पहिले करोडपती, त्याचा आदर्श वाटतो मित्रांनो, बुलंद आवाज आणि त्यांना ऐकल्याशिवाय कोणी जायचं नाही। लाखो लोकांचं जीवन त्या व्यक्तीमुळे बदललंय। 3.5 त्या व्यक्तीची जर परिस्थिती जर पाहिली, एक सामान्य व्यक्ती 0 to hero याच व्यवसायाच्या माध्यमातून अकलूज सारख्या ठिकाणी 1.5 करोडचं घर बांधले मित्र। हॅलो आणि ते मी पाहिलं आणि ज्या दिवशी मी बिझनेस मध्ये आल्यानंतर ते घर पाहिल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं। जगावं तर म्हणलं या माणसासारखं जगावं असं जबरदस्त व्यक्तिमत्व आयटी प्लस शामरावजी, आयटी प्लस एमराल्ड मिस्टर शामरावजी वागत साहेबांसाठी जोर लागले। ज्या व्यक्तीने मला विश्वास दिला की आठवडे साहेब डेअरी व्यवसायामधून तुम्हाला लाखो रुपये इन्कम येत आहे परंतु तुमचे स्वप्न साकार होत नाही, पण या व्यवसायामध्ये आला तर 100% तुम्ही मनासारखं जीवन जगू शकता। आणि विश्वास ठेवला अपलाईनवर, विश्वास ठेवला कंपनीवरती आणि विश्वास ठेवला प्रोडक्ट वरती। ह्याचा जो बदल झाला तो सांगायचं तुम्हाला आवडेल ऐकायला मित्रांनो। लाईफस्टाईल काय असतं, डेअरी व्यवसायामध्ये लाखो रुपये इन्कम येत असताना सुद्धा टाटा एसी दुधाच्या गाडीमध्ये मी फिरत होतो दूध घेण्यासाठी। हॅलो आणि दूध उत्पादक सुद्धा माझ्या पाठीमागे बसलेले आहेत। जाधव सर हाय जसं दूध उत्पादक माझे म्हणजे मी लिटरली सुद्धा मापात घेतो होतो, ती दूध घालणारी व्यक्ती सुद्धा पाठीमागे बसलेली। हॅलो पण एक बदल झाला, जे टाटा एसी फिरत होतो 2 व्हीलरवरती फिरत होतो तोच व्यक्तीला मायलेज मध्ये आल्यानंतर बाहेर 4 व्हीलर कार आहे त्यामध्ये टाटा एसी मध्ये आणि एसी कार मध्ये गेले 8 वर्ष झाले करतोय। हा पहिला बदल। दुसरा बदल झाला मित्र, दूधवाल्याची अडचण दूधवाल्याची असायची, दागिना पत्नीचा असायचा, मी गहाण ठेवायचा दूधवाल्यांना पैसे द्यायचो। हॅलो प्रॉब्लेम त्यांचे होते मी सोडवायचो आणि त्यांचे प्रॉब्लेम सोडवता माझं कर्ज झालं 7 लाख आणि मायबॅकमुळे कर्ज देत झालं। आज बँक बॅलन्स बनत चाललाय। आज बुधवार आहे, मागच्या बुधवारी संपलं नाही तो आज दुपारी 4 वाजता परत थापी जमा होणार। हा दुसरा बदल। हॅलो चुकून एक निर्णय घेतल्यामुळे हा परिवर्तन। तिसरा बदल झाला, आजपर्यंत आम्ही जायचो माळशिरस मध्ये, काबळेश्वर मध्ये, आदरकी अशा भागामध्ये फिरायचो, पण मायलाईफ मुळे फॉरेन कंट्री मध्ये दुबईला जाण्याचा योग आला आणि विमानात प्रवास करण्याची संधी मिळाली। आतापर्यंत 7 वेळा विमानात गेलो। ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही निघालोय मलेशिया। तुम्ही येणार? ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे त्यांनाच घेऊन जाणार। हॅलो आणि ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही त्यांनाही आम्ही घेऊन जाणार। त्यासाठी केरळ टोल लावलेले, ते केरळ टोल विजिट आपल्या बरोबर तुम्हाला घेऊन आले जाणार। हा बदल झाला। चौथा बदल झाला मित्रांनो, या बिझनेस मध्ये ऍडजस्टमेंटचं लाईफ होतं, समजोता होता, कॉम्प्रोमाइज जीवन तुमचं आहे का नाही? तिथं आहे का हॉलमध्ये असा व्यक्ती त्याच्या अकाउंट वरता आज मागं वळून बघितलं तरी ते 10-12 लाख रुपये शिल्लक आहेत का त्या हॉलमध्ये? मग परमेश्वर ने ऊपर वाले ने आपको ये मौका दिया है, इस मौके के साथ आने वाले 5 साल अगर काम टिक कर सकते हो तो यहाँ पर बैठा हुआ हर इंसान आने वाले 5 साल खानदान में पहला करोड़पति बन सकता है। तो विचार करा, एक निर्णय घेऊन दुकान बदलून, प्रोडक्ट बदलून
सगळं बदल केलं, फक्त एक बदल नाही ती म्हणजे पत्नी बदलली ना. हॅलो. आणि त्यासाठी स्वप्न काय असतात त्याच्यावर आठवण झाली. जीवनामध्ये माझे 5 स्वप्न आहेत. ते जाता जाता तुम्हाला सांगतो, वेळ कमी बोलून ऐकायचंय. प्रत्येकाचं अलग अलग स्वप्न असतं. माझे 5 स्वप्न आहेत आणि त्याच्यावर आठवलं म्हणून पहिलं स्वप्न आहे तर एकच पत्नी असली पाहिजे. हॅलो. मला एकच आहे, तर ज्याला 2 आहे ते रागाने वागतात. दुसरं स्वप्न आहे 2 मुलं असावीत. तिसरं स्वप्न आहे मित्रांनो 3 बेडरूम किचन हॉल असावा. कारण ग्रामीण भागामध्ये 10 बाय 12ची